नमस्कार, मी वैष्णवी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। सो फ्रेंड्स, नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओसुद्धा खूप इंटरेस्टिंग आणि यूजफुल असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका। सो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सांगणार आहे की हळद गॅसवर टाकल्यावर काय परिणाम होतो, काय कमाल होते ते तुम्हाला मी सांगते। आता पहिल्यांदा आपल्याला गॅसवरती हळद टाकायची आहे, तर बघू शकता अशा प्रकारे चमच्याच्या मदतीने मी पूर्ण गॅसवरती हळद टाकून घेत आहे। तर बघा, अशा प्रकारे आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे। हळद टाकून घेतले की गॅसवरचे जे बर्नर आहे ते सुद्धा आता आपल्याला काढून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला पूर्णपणे रिकामा करायचा आहे। तर बघा, अशा प्रकारे आपल्याला अशी गॅसवर हळद पांगून टाकायची आहे आणि खूप जास्त मोठं असं मॅजिक होणार आहे की ते तुम्ही पाहतच राहताल। आता मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसंच तुम्हाला हळद पूर्णपणे गॅसवरती टाकायची आहे। गॅसवर हळद टाकल्यानंतर काय होतं, पण विश्वास ठेवा माझ्यावर आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि नक्कीच तुम्हाला हळद टाकल्यानंतर काय मॅजिक होती ती तुम्हाला नक्कीच जाणवेल। तर बघा, इथे मी एक बाउल घेतलेला आहे। आता आपण काय करणार आहोत, गॅसचे जे बर्नर आहे ते या बाउलमध्ये टाकून देणार आहोत। तर बघा, दोन्ही जे बर्नर आहे ते मी या बाउलमध्ये टाकून दिलेले आहे। बाउलमध्ये बर्नर टाकले की आता आपण काय करणार आहोत, या बर्नरवरती थोडीशी हळदसुद्धा घालणार आहोत। तर बघू शकता अशा प्रकारे मी बर्नरवरती थोडीशी हळद घातली। त्यानंतर आपण यात घालणार आहोत अर्धा चमचा बेकिंग सोडा। तर बघू शकता बेकिंग सोडा अशा प्रकारे आपल्याला बर्नरवरती पांगून घालायचा आहे। त्यानंतर आपण यात घालणार आहोत अर्ध लिंबू। तर बघा, लिंबू टाकल्यानंतर यात रिॲक्शन व्हायला सुरुवात झालेली आहे। लिंबू टाकल्यानंतर आपण यात काय करणार आहोत, 1 ते 2 ग्लास पाणी घालणार आहोत। तुमचा जर गॅस खूप जास्त खराब झालेला असेल तर तुम्ही इथे गरम पाण्याचा यूज करायचा आहे, पण माझा गॅस काही जास्त खराब झालेला नाही, त्यामुळे मी इथे नॉर्मल पाण्याचाच यूज केलेला आहे। सो फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहे हे सुद्धा मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला सुद्धा समजेल की माझे व्हिडिओ कुठे कुठे पोहोचत आहे आणि सोबतच तुमचं आभार देखील मानता येईल। तर बघू शकता आता ब्रशच्या मदतीने हे जे आपले जाळे आहेत त्यात काही घाण असेल ती आपण काढून घेणार आहोत। तर बघू शकता अशा प्रकारे मी ब्रशच्या मदतीने यात जी काही घाण आहे ती एकदम छान अशी काढून घेत आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपला जो गॅस आहे आपल्याला पूर्णपणे क्लीन करून घ्यायचा आहे। तर बघा, अशा प्रकारे ब्रशच्या मदतीने हे पूर्ण मिक्स क्लीन करून घेतलेलं आहे। सो गाईज, आता आपण गॅस क्लीन करण्यासाठी ते सोल्युशन बनवून घेणार आहोत। तर बघा, मी एका बाउलमध्ये 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे। मी हे रूम टेम्परेचरवालंच पाणी घेतलेलं आहे। तुमचं जर गॅस खूप खराब झाले असेल तर तुम्ही इथे गरम पाण्याचा यूज इथे गरम पाण्याचा यूज करायचा आहे। त्यानंतर मी अर्धा चमचा ह्यात बेकिंग सोडा घातलेला आहे। अर्ध लिंबू मी इथे पिळून घातलेला आहे। तर बघा, लिंबू घालून झालं की इथे मी घालणार आहेत 1 चमचा डिटर्जंट पावडर। तुमच्याकडे जे पण डिटर्जंट पावडर असेल ते तुम्ही इथे यूज करू शकता। तर बघू शकता डिटर्जंट पावडर घातल्याच्या नंतर आपण हाताने याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत। तर बघू शकता अशा प्रकारे आपल्या पाण्यामध्ये हलकेसे बबल्स आलेले आहे। आता आपण हे पाणी साईडला ठेवणार आहोत आणि आपला जो गॅस आहे याच्यावरती सुद्धा आपण 1 चमचा डिटर्जंट पावडर घालणार आहोत। तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पूर्ण गॅसवरती डिटर्जंट पावडर पसरट घालायचं आहे। तर बघा, डिटर्जंट पावडर मी यावर घालून घेतलेलं आहे। आता आपण काय करणार आहोत, यावर थोडंसं पाणी घालणार आहोत। तर बघू शकता इथे मी लगभग अर्धा कप एवढं पाणी मी इथे यूज केलेलं आहे आणि बघा पूर्ण गॅसवरती मी हे टाकून घेतलेलं आहे। तर बघू शकता आता आपल्याला काय करायचं आहे, स्क्रबर घ्यायचा आहे आणि स्क्रबरच्या मदतीने आपल्याला पूर्ण गॅस एकदम छान असा घासून घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पूर्ण गॅस एकदम छान असा घासून घ्यायचा आहे। सो फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि आणखीनसुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहे हे सुद्धा मला छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला सुद्धा समजेल की माझे व्हिडिओ कुठे कुठे पोहोचत आहे। बघा, आणि आपला जो सोबतच गॅस तुमचं आहे मी आभार देखील एकदम छान मानता असा येईल. घासून घेतलेला आहे आणि हा पूर्णपणे घासून झालेला आहे। आता आपण एक टॉवेल घेणार आहोत आणि आपण जे सोल्युशन बनवून घेतलेलं होतं
त्या सोल्युशनमध्ये मी थोडा वेळ ही टॅवेल बुडवून ठेवलेली होती. त्यानंतर आता आपण या टॅवेलीने पूर्ण गॅस एकदम छान असं स्वच्छ करून घेणार आहोत. तुम्ही गरम पाणी घ्या, गरम पाणीचं सुद्धा हे एकदम छान असं क्लीन होतं. इथे बघू शकता आपला छान असा गॅसचं रिॲक्शन झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपला गॅस एकदम छान असा स्वच्छ निघायला सुरुवात झालेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी कोणी म्हणेल की आजच नवीन गॅस आणलेला आहे असा स्वच्छ झालेला आहे. तर बघा अशाच प्रकारे आपण पूर्ण गॅससुद्धा एकदम छान असा पुसून घेणार आहोत. आणि बघा गॅस एकदम छान असा पुसून घेतला की जे खाली पाणी वगैरे साठते तिथंसुद्धा आपल्याला एकदम छान असा गॅस पुसून घ्यायचा आहे. तर बघू शकता गॅसची खालची जी साईड आहे तीसुद्धा आपल्याला टॉवेलच्या मदतीने म्हणजेच जो कपडा आहे त्याच्या मदतीने एकदम छान असा पुसून घ्यायचा आहे. आणि बघू शकता गॅसच्या खालची बाजूसुद्धा मी एकदम छान अशी पुसून घेतलेली आहे. त्यानंतर आपण गॅस ओटासुद्धा एकदम छान असा पुसून घेणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे आपण पूर्ण गॅस ओटा पुसून घेणार आहोत. त्यानंतर गॅसची मागची जो टाईल्स आहेत तीसुद्धा आपण एकदम छान असं स्वच्छ पाण्याने पुसून घेणार आहोत. तर बघू शकता किती इझिली आपला गॅसचा ओटा आणि मागच्या टाईल्स आहेत त्यासुद्धा एकदम स्वच्छ अशा निघत आहेत. तर बघू शकता आपले जे बर्नर आहेत ते सुद्धा एकदम छान असे भिजलेले आहे. आता आपण यांनासुद्धा एकदम छान असं क्लीन करून घेणार आहोत. तर बघू शकता इथे मी एक ब्रश घेतलेला आहे. ब्रशला आपल्याला हलकंसं डिटर्जंट किंवा साबण लावायचे आहे आणि हे जे आपले बर्नर आहे याला एकदम छान असं घासून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण याला एकदम छान असं घासून घेणार आहोत. तर बघू शकता आपले बर्नर किती छान प्रकारे स्वच्छ झालेले आहे. आता आपण याला 2 ते 3 पाण्याने याला एकदम छान असं स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर बघू शकता आपले बर्नर किती छान प्रकारे स्वच्छ झालेले आहे आणि तुम्ही डिफरंट बघू शकता अगोदर किती काळे झालेले होते आणि बघा आता याचा हलकासा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. तर बघा आपण याला स्वच्छ असं पुसून घेणार आहोत आणि गॅसवरती एकदम छान असं याला सेट करून घेणार आहोत. सो फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपला गॅसचा ओटा टाईल्स आणि गॅससुद्धा थोडेशा हळदीने सुद्धा किती चमकायला लागलेला आहे. तर बघू शकता गॅसची कमाल तर हळदीची कमाल तर तुम्ही बघितलीच आहे. आता आपण काय करणार आहोत ते बर्नर गॅसवरती एकदम छान असे सेट करणार आहोत. पण एका गोष्टीचं तुम्हाला ध्यान ठेवायचे आहे, बर्नर एकदम छान असे हडकले त्यानंतरच आपल्याला गॅसवरती लावायचे आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मी गॅसवरती सर्व जे बर्नर आहे ते लावून दिलेलं आहे. सो फ्रेंड्स तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला इथेच भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.